राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 2 नगर पंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। त्यामध्ये 3.59 लाख मतदार, 12 महापौर आणि 278 नगरसेवकांची निवड करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली। ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर झालं त्या दिवशीच आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी जे माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे निर्देश जारी केले त्याच्यात एक स्पष्टपणे बाब नमूद आहे की क्षेत्र कुठल्या क्षेत्रामध्ये ती लागू आहे। तर ही ज्या ठिकाणी इलेक्शन आहे त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की एखाद्या ठिकाणी काही वॉर्डापुरतं जरी इलेक्शन असेल तर त्या वॉर्डापुरतीच ही आदर्श आचारसंहिता आहे असं त्यांनी क्लिअरली त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। परंतु ते असं सुद्धा मेन्शन करतात की या कार्यक्षेत्रात निर्बंध असतीलच किंवा रेग्युलेटेड असेलच, पण याच्या बाहेर सुद्धा काही अशा ऍक्टिव्हिटी नाही झाल्या पाहिजे की ज्याच्यानी या आदर्श आचारसंहितेच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांवर काही परिणाम होईल। त्यामुळे ते आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत त्यामध्ये। आणि राहिला प्रश्न जे आपल्या नगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रामध्ये काही रॅलीज काढणे किंवा काही पॉलिटिकल एंगेजमेंट्स करणे तर त्या नक्कीच अलाउड आहेत, पण त्या परमिशन्स आहे। तेच मी आपल्याला सांगितलं की कोणालाही काही रॅली घ्यायची आहे, कुठे काही निवडणुकीचा प्रचार करायचा आहे तर त्यांनी तो करावा, पण त्या परमिशननी करावा, त्या खर्च सुद्धा तो अकाउंट त्या ठिकाणी करणार आहोत। निवडणूक प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरू होईल, 2 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल। राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अमरावती जिल्हा प्रशासन निवडणुकीशी संबंधित कामांसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करत आहे। याचाच एक भाग म्हणून 10 नगर परिषदा आणि 2 नगर पंचायतीच्या एकूण 155 विभागांमध्ये निवडणुकीसाठी 421 मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत। मतदान प्रक्रियेसाठी 463 नियंत्रण युनिट CU आणि 926 मतपत्रिका युनिट BU आवश्यक असतील। त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधत आहे आणि आवश्यक पावले उचलत आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 155 प्रभागांसाठी मतदान होणार आहे। 141 महिला सदस्यांची निवड केली जाईल। निवडणुकीसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे। जिल्हा दंडाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीशी संबंधित कामांची माहिती दिली। आणि इतर संबंधित इलेक्शन ऑफिशियल्स सोबत समन्वय ठेवून ते पूर्ण इलेक्शन प्रोसेसला आम्ही आमची जबाबदारी जी आहे पार पाडणार। आणि सोबत आमची काही महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं ते इलेक्शन ऑलमोस्ट 10 वर्ष नंतर होत आहे, तर ऑब्वियसली फिअर्सली ते उमेदवार जे आहे फिअरली कंटेस्ट करण्याची शक्यता आहे। तर ऑब्वियसली त्या कारणावर लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूज ते येऊ शकतो। तसं आम्ही आमच्या स्तरावर प्रिपेअर्ड आहे आणि जे काही इश्यू आहे तसा आम्ही ॲड्रेस करणार। सोबत इलेक्शन रिलेटेड जे काही मॅनपॉवरची गरज आहे ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स ऑफ ऑनरेबल स्टेट इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन ऑफिशियल्स जिल्ह्याचे जे इलेक्शन ऑफिशियल्स आहेत त्यांच्याकडून पोलीस डिपार्टमेंटकडून जे मागणी येणार आहे त्याप्रमाणे आम्ही DG ऑफिसला रिक्वेस्ट करणार ॲडिशनल मॅनपॉवरसाठी आणि आय एम शुअर तसं आम्हाला मॅनपॉवर पण भेटणार। अँड फोर्सिंग जे येणार कालावधी आहे आम्हाला काही असं वाटत नाही की काही इश्यू होणार आहे। अँड थ्रू दिस कॉन्फरन्स आय रिक्वेस्ट सगळे नागरिकांना मी आवाहन पण करतो आणि विनंती पण करतो की जे इलेक्शन्स आहे ते शांततापणे फेअर आणि ट्रान्सपरंट प्रमाणे पार पडायची आहे। ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।